नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 9वा इंग्रजी। आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 36 दिवसाप्रमाणे 36वा दिवस आहे आणि त्याच्यानुसार ॲक्टिव्हिटी नंबर 36 घेणार आहोत। आजची पुन्हा ॲक्टिव्हिटी इंटरव्ह्यू पीपल, लोकांची इंटरव्ह्यू घेणे हेच आहे। तर यामध्ये लर्निंग आउटकम्स कोणते दिले आहेत ते बघा। इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन बेस्ड ऑन देअर प्रोफेशन। पहा, तुम्हाला त्यांच्या व्यवसायाशी प्रोफेशनशी संबंधित काय घ्यायचे आहे, प्रश्न त्यांना विचारायचे आहे, इंटरव्ह्यू घ्यायचे आहे। हा आपला लर्निंग आउटकम्स आहे। त्यानंतर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला दिलेला आहे टू हेल्प लर्नर टू लर्न अँड नो मोर अबाउट पीपल अँड देअर प्रोफेशन। लोकांविषयी जाणा आणि त्यांच्या व्यवसायाविषयी जाणा। एनकरेज द लर्नर टू फ्रेम सिंपल अँड शॉर्ट क्वेश्चन। कसे सिंपल आणि शॉर्ट क्वेश्चन बनवण्याकरता तुम्हाला एनकरेज करायचं आहे। डेव्हलप इंटोनेशन अँड टोन ऑफ द लर्नर, यूज अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी, यूज लँग्वेज व्हेरी पोलाइटली अँड मोर एक्सपोज टू लँग्वेज। हे ऑब्जेक्टिव्ह आहेत। त्यानंतर सूचना काय दिलेल्या आहे, टीचर करता, पॅरेंट्स करता, फॅसिलिटेटर करता। फॉर्म अ पेयर्स ऑफ टू स्टुडंट, दोन विद्यार्थ्यांचे पेयर्स करतील। एनकरेज देम आस्क क्वेश्चन अँड आन्सर इन द प्रॉपर टोन। त्यानंतर एनकरेज देम टू फ्रेम अ क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट, मेक द लर्नर अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी। तेच आहेत इन्स्ट्रक्शन, म्हणजे तुम्हाला एनकरेज करतील प्रश्न विचारण्याकरता आणि त्यांचं ॲन्सर देण्याकरता। त्याच्यानंतर लहान लहान प्रश्न तयार करणे, त्याच्यानंतर प्रॉपर व्होकॅब्युलरी वापरणे, हेच इन्स्ट्रक्शन आहे। त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकरता काय सूचना आहे तेही वाचून घेऊ। फ्रेम अ शॉर्ट क्वेश्चन रिलेटेड टू द प्रोफेशन। पहा, तुम्हाला लहान लहान त्या प्रश्न त्या व्यवसायाशी संबंधित, ज्यांची आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्या व्यवसायाशी संबंधित लहान लहान प्रश्न तयार करायचे आहे। यूज लँग्वेज मॉडरेटली, त्याच्यानंतर कीप प्रॉपर सिक्वेन्स आणि देन बिगिन अँड एंड आणि फ्रेम 10 क्वेश्चन अँड आस्क पोलाइटली। जवळपास कमीत कमी 10 प्रश्न तयार करा म्हणते। त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळू आपण। स्टुडंट इज गोइंग टू टेक इंटरव्ह्यू ऑफ फेमस सायंटिस्ट, ही फॉलो अबाउट स्टेप इन इट। वेलकम टू सायंटिस्ट, आस्किंग 10 क्वेश्चन, प्रॉपर कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड। तर आपल्याला कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची आहे, सायंटिस्टची, आणि त्या स्टेपनुसार आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत। कमीत कमी 10 प्रश्न विचारायचे आहे, प्रॉपर कन्क्लुजन करायचं आहे आणि थँकिंग वर्डसुद्धा द्यायचं आहे। हा राहील आपला इंटरव्ह्यू। त्यानंतर आपण आता इंटरव्ह्यू पाहूया। पहा, 10 प्रश्न इथं दिलेले आहेत आणि ते 10 प्रश्नाची ॲन्सरसोबत आपण उत्तर लिहिणार आहोत। इंटरव्ह्यू इथं प्रश्नच दिले आहे, ते विचारणार आहेत आपण कोणाला, सायंटिस्टला। आपण उत्तरासोबत दोन्ही घेऊया। कन्क्लुजन्स, सर इट इज आवर प्लेजर दॅट यू आर हिअर अमंग अस ऑल्दो, हे लिहायच्या नंतर आता हेच आपण सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये पाहणार आहोत की स्टुडंट, पहिला प्रश्न आपण विचारणार आहोत कोणाला, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो इंटरव्ह्यू चालू आता कोणाची, सायंटिस्टची। स्टुडंट विचारते, व्हॉट वॉज युअर इन्स्पायरेशन फॉर चूजिंग दिस फील्ड ऑफ सायन्स अँड टेक अप रिसर्च। तर सायंटिस्ट काय उत्तर देतो बघा। इन चाइल्डहुड आय रीड द बायोग्राफी ऑफ अल्बर्ट आइन्स्टाइन अँड आयझॅक न्यूटन अँड बोथ ऑफ दीज इन्स्पायर्ड मी टू वर्क ॲज अ सायंटिस्ट अँड टेक अप द रिसर्च फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी अँड ह्युमन रेस। हे मला इन्स्पायर केलं आहे की मी लहानपणी कोणाची बायोग्राफी वाचलेली होती, अल्बर्ट आइन्स्टाइन आणि न्यूटनची, आणि त्यांच्या बायोग्राफीमुळे, त्यांच्या वर्कमुळे, त्यांच्या रिसर्चमुळे त्यांनी जे समाजाच्या उत्थानासाठी, मानव समाजाच्या फायद्यासाठी कार्य केले, त्यामुळे मी काय झालो, प्रेरित झालो आणि मग मी काय बनण्याचं ठरवलं, सायंटिस्ट बनण्याचं ठरवलं। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, व्हॉट इज युअर एज्युकेशन। आता तुम्ही किती शिकलेले आहात बा, आपण लिहू इथं माय एज्युकेशन, आय कम्प्लीट माय डिग्री ऑफ एमटेक फ्रॉम IIT खडगपूर, एमटेक केलं आहे IIT खडगपूरमधून। विच एरिया इंटरेस्ट यू मोर इन सायन्स, सायन्समध्ये जास्त कोणत्या
एरियामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तर रिसर्च ऑफ न्यू इन्व्हेन्शन. त्यानंतर हाऊ लॉंग आर यू वर्किंग ऑन मेजर प्रोजेक्ट. एखाद्या मेजर प्रोजेक्टवर जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत किती काळापर्यंत तुम्ही काम केलं. तर ऑन मेजर प्रोजेक्ट आय वर्क फॉर 2 years. किती वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत काम तर करतच आहेत ते, परंतु एखादी प्रोजेक्ट त्याला जास्त वेळ लागला असं नाही का. त्यानंतर व्हॉट डिफिकल्टीज यू फेस इन युअर प्रोफेशन. तुमच्या प्रोफेशनमध्ये कोणती डिफिकल्टीज तुम्हाला सामोर जाते. तर मेन डिफिकल्टी इज टू कंटिन्युईंग रिसर्च. म्हणजे नेहमी रिसर्च करणे याच्याकरता मला थोडी डिफिकल्टी जात असते, तितका वेळ नाही मिळत ना. व्हॉट वूड यू लाईक टू इन्व्हेंट फॉर सोसायटी. आता सोसायटीकरता काय तुम्हाला इन्व्हेंट करायचं आहे बा, कशाचा शोध लावायचा आहे अशा प्रकारे. फॉर सोसायटी आय वुड लाईक टू इन्व्हेंट परफेक्ट मेडिसिन ऑन कोरोना व्हायरस. परफेक्ट बिलकुल, एक घाव 2 तुकडे अशी मेडिसिन. त्यानंतर डू यू बिलीव्ह ऑन गॉडवर तुमचा विश्वास आहे का. यस, इन सम एक्सटेंट, काही प्रमाणात. त्यानंतर होम डू यू क्रेडिट युअर सक्सेस ॲज अ सायंटिस्ट म्हणून तुम्ही झाला तर सक्सेसचं जो क्रेडिट आहे ते कोणाला द्याल बा, श्रेय. तर फर्स्टली टू माय पॅरेंट, टीचर अँड माय इन्स्पायरेशन इज अ ग्रेट सायंटिस्ट APJ अब्दुल कलाम. त्यानंतर ऑन विच प्रोजेक्ट डू यू लाईक टू वर्क इन फ्युचर. कोणत्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भविष्यात काम करायचं आहे. इन फ्युचर आय वुड लाईक टू वर्क ऑन पॉवर एनर्जी विच शुड यूज इन डिफरंट प्रोजेक्ट. पॉवर एनर्जीवर जे वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या कामात येईल याच्यावर मला काम करायचं आहे. त्यानंतर व्हॉट मॅसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू स्टुडंट अँड सोसायटी. कोणतं मॅसेज तुम्ही देऊ इच्छिता सोसायटीला, स्टुडंट्सला. तर माय मॅसेज फॉर स्टुडंट इज ट्राय टू डेव्हलप युअर सेल्फ अँड यूज इनोव्हेटिव्ह माइंड. आणि कसा वापर करा, इनोव्हेटिव्ह माइंडचा वापर करा. आणि सोसायटी करता अँड फॉर सोसायटी शुड बी प्रमोट टू स्टुडंट्स. सोसायटीने अशा विद्यार्थ्यांना प्रमोट करायला पाहिजे. त्यानंतर कन्क्लुजनसुद्धा याच्यामधलं बघा. सर, इट्स आवर प्लेजर दॅट यू आर हिअर अमॉंग अस. ऑल्दो युअर बिझी शेड्यूल, वी आर इन्स्पायर्ड बाय युअर ॲटिट्यूड अँड ह्युमॅनिटी. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. वी विश यू सक्सेस इन युअर अहेड. थँक्यू. या प्रकारे कन्क्लुजन केलेलं आहे. त्यानंतर 16 ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये आपण पाहिलं. 16 ॲक्टिव्हिटी डेमोज हे सोडवले. आता प्रॅक्टिसमध्ये पाहू आपण काय तर. टेल द लर्नर टू कन्वर्स विथ हिज आर हर पेअर ऑफ डिफरंट टॉपिक रिलेटेड टू प्रोफेशन. आता तुम्ही वर्गात पेअर्समध्ये बसल्यानंतर जोडींनी तर एकामेकाची इंटरव्ह्यू घ्यायचे वेगवेगळ्या टॉपिक, वेगवेगळ्या प्रोफेशन्सवर. जसं आपण आता सायंटिस्टवर घेतलं तशा प्रकारे. एनकरेज लर्नर टू टेक मोर इंटरव्ह्यू. तुम्हाला जास्तीत जास्त इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे शिक्षक धैर्य वाढवतील. आस्क हिम ऑर हर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. प्रॉपर व्होकॅब्युलरी वापरायची आहे सिच्युएशननुसार. त्यानंतर आता आपण एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आणि इथे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं बा. टेक इंटरव्ह्यू ऑफ पोलीस ऑफिसर अँड आस्क क्वेश्चन रिलेटेड टू द प्रोफेशन. आणि इथं आपण पोलीस ऑफिसरची इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि त्यांच्या प्रोफेशन संबंधित काही प्रश्न उत्तर आपण तयार केले आहेत ते पहा. तर पहिलं आहे, व्हॉट प्रॉब्लेम डू यू फेस इन युअर जॉब. आता पोलीस ऑफिसर उत्तर देतात की देर आर सम प्रॉब्लेम विच फेस डेली लाईक करप्शन ETC. करप्शनसारखे भ्रष्टाचार खूप वाढला आहे ना असे. त्यानंतर दुसरं आहे, हाऊ डू यू डील विथ देम. कशा प्रकारे तुम्ही डील करता करप्टेड लोकांसोबत. आय पनिश दोज पीपल. तशा लोकांना मी काय करतो, शिक्षा करतो. व्हॉट इज युअर अचिव्हमेंट. तुमची अचिव्हमेंट काय आहे. माय बेस्ट अचिव्हमेंट इज आय अरेस्टेड मेनी करप्टेड पीपल रेड हँडेड. मी अनेक करप्टेड पीपलना काय केलेलं आहे, रेड हँडेड पकडलेलं आहे. त्यानंतर व्हॉट इज युअर अनफुलफिल्ड ड्रीम. एखादी तुमचं स्वप्न जे पूर्ण नाही झालं बा
असं. तर माय अनफुलफिल्ड ड्रीम इज दॅट आय वॉन्ट करप्शन फ्री इंडिया. मला कसं भारत हवा आहे, भ्रष्टाचारमुक्त भारत हवा आहे, ही माझी इच्छा राहिलेली आहे. डू यू बिलीव्ह इन स्पिरिच्युअलिझम? तर नो, स्पिरिच्युअलिझममध्ये मला विश्वास नाही. एनी मेसेज यू वॉन्ट टू गिव्ह द फ्युचर जनरेशन? भविष्यातील जनरेशनना काही तुम्ही संदेश देऊ इच्छिता का? तर फ्युचर जनरेशन ऑल्सो जॉईन हँड फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी. भविष्यातील पिढींनीसुद्धा आपले हात सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. कशा करता? भारताच्या चांगल्यापणा करता, बेटरमेंट करता आणि मेक करप्शन फ्री इंडिया, आणि काय करप्शन फ्री इंडिया बनवावा. या प्रकारे आपण या पोलीस ऑफिसर लोकांची सुद्धा इंटरव्ह्यू घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये कन्क्लुजनमध्ये तेच लिहू आपण, जसं सर, इट्स आवर प्लेजर दॅट यू आर हिअर अमॉंग अस. ऑल्दो युअर बिझी शेड्यूल, वी आर इम्प्रेस्ड बाय युअर ॲटिट्यूड अँड ह्युमॅनिटी. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. वी विश यू सक्सेस इन इयर्स अहेड. थँक्यू. याला कन्क्लुजन. त्यानंतर तुमचं इव्हॅल्युएशन कशा प्रकारे करतील? आस्क लर्नर टू डेव्हलप डिफरंट कन्व्हर्सेशन विथ द डिफरंट प्रोफेशनल्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डेव्हलप करायचे काय कन्व्हर्सेशन, त्याच्यावरून तुमचं इव्हॅल्युएशन होईल. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ कंटेंटमध्ये काही दिलेलं नाही आहे. आणि माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो? तर टू यूज पार्लिमेंटरी लँग्वेज व्हाईल स्पीकिंग टू पीपल. To begin and end my talk properly with a moral note. Every successful person has difficulties and solutions in their field, and how to frame simple and short questions ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ॲक्टिव्हिटीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.